नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आता सध्या फळांचे सीझन चालू आहे। संत्री, कलिंगड, पायनॅपल वगैरे जे सगळे सध्या सीझन चालू आहे। तर आपण सीजनेबल फळांचे प्रीमिक्स करणार आहोत। आपण आज संत्रीचा प्रीमिक्स करणार आहोत। पहिला आपण लिंबू सरबतचा प्रीमिक्स केलेला आहे। आज आपण आता संत्री प्रीमिक्स करणार आहोत। त्यासाठी आपण संत्री घेतलेली। ह्या संत्र्या जास्त आंबट नाहीयेत कारण की सध्या सीझन आहे संत्र्यांचा। आपण आता ह्या साफ करून घेऊ संत्र्या। सर्व संत्र्या अशा साफ करून घेतलेल्या आहेत। आपल्या संत्री सीजनेबल असल्यामुळे आंबट नाही, कमी आंबट आणि गोड आहेत। तर आपण आता संत्र्या अशा हे करून घ्यायच्यात, तोडून घ्यायच्यात। याच्यामध्ये बिया नाहीयेत, बिया कमी आहेत त्याच्यामध्ये। आता आपण अशा हे करून घेतल्या की संत्री काय करायची, आपली पुरण वाटायची चाळणी घ्यायची, चाळणीवरती ठेवायची अशी, आणि आपला मॅशर आहे ना, त्या मॅशरने अशी दाबायची, जेणेकरून आपले ज्यूस सगळा खाली पडेल त्यातला। आपण मिक्सर लावणार नाही आहोत। मिक्सर लावला की कसं त्याचं पूर्ण हे होतं ना, असं मॅशरने दाबून दाबून आपण हे करून घेणार आहोत। आपली पूर्ण अशी मॅशरने दाबणार आहोत, पूर्ण ज्यूस खाली पडणार आहे। आपण सगळे संत्रे आता अशा दाबून घेऊ। मॅशरने पूर्ण आपण हे बघा ज्यूस काढलेला आहे, त्याच्यामध्ये काहीच ज्यूस नाही राहिलेला। जर तुम्हाला हवा असेल तर हे मिक्सरला तुम्ही लावू शकता, पण आता लावायची गरज नाही। जर तुम्ही हा ज्यूस मिक्सरलाही काढू शकता। यातल्या बिया काढायच्या, अशी कापायची आणि ज्यूस करून हे करायचं, मिक्सरला टाकून ज्यूस करून घ्यायचं। त्याच्यामध्ये एक थेंबही पाणी वापरायचं नाहीये। आपण हे बघा आता ज्यूस झालेला आहे आपला। आपण आता आपला ज्यूस गाळून घेऊ, गाळून म्हणजे ताटामध्ये काढून घेऊ। लिंबू कापून घातलेलं आहे, एक लिंबू पूर्ण हे करून घालू त्याच्यामध्ये। आपण हा रस एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ। आपण हा एक वाटी रस घेतलेला आहे। आपण या रसासाठी आपण 2.5 वाटी साखर वापरणार आहोत। गोड तुम्हाला जर 3 वाटी वापरायची असेल तर वापरू शकता, पण मी 2.5 वाटी वापरणार आहे। आणि साखर आपली मोठी। आपण आता हे भांड्यामध्ये शिफ्ट करू। हा मोठ्या भांड्यात शिफ्ट केलेलं आहे। आपण ही 1 वाटी साखर घेतलेली आहे। ज्या भांड्याने आपण वाटीने रस मोजलाय त्याच वाटीने घ्यायची। ही 1 वाटी घेतली आहे। अजून 1.5 वाटी आपण साखर याच्यामध्ये मिक्स करू। ही दुसरी वाटी, आणि आपण आता याच्यामध्ये अर्धी वाटी आणखी साखर टाकणार आहोत। अर्धी वाटी साखर। आता ही 2.5 वाट्या साखर झालेली आहे। आपण आता ही थोडी थोडी मिक्स करायची आणि भांड्यामध्ये शिफ्ट करायची। ही विरघळायची नाहीये, साखर आहे अशीच ठेवायची। आपण आता भांड्यांमध्ये शिफ्ट करून घेऊ। आपण आपल्या परातीमध्ये शिफ्ट केलेला आहे, साखरे सकट केलेला आहे, मोठ्या भांड्यात केलेले। आपण आता हे फुल फॅन वरती ठेवणार आहोत। आज एक दिवस फुल फॅन वर ठेवू, उद्या मग सकाळी कवड्या उन्हामध्ये परत ठेवू। 3 ते 4 दिवस लागतात आपले हे सुकण्यासाठी। आपण आता हे फॅन खाली ठेवून देऊ। आपल्या आता ऑरेंज पावडरला हे 3 दिवस झालेले आहेत। हे बघा पूर्ण अशी हे झालेली आहे, अशी गुठळ्या झालेल्या आहेत। आता त्याच्या पूर्ण पावडर आपली सुकलेली आहे। आपण आता ही पावडर करून घेणार आहोत। आता 4 दिवस झालेले हे चांगली वाळलेली आहे, पूर्ण साखर हे झालेली। आपण आता त्याच्यामध्ये मीठ टाकून दळून घेऊ, भांड्यातला पावडर करून घेऊ। अशा प्रकारे तयार आहे आपली ऑरेंज पावडर। आपण आता ज्यूस करू। चमचा पावडर घेतलेली आहे, पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ। आता आपण पावडर केलेली चरबट झालेली, यामध्ये आपण ऑरेंज फूड कलर नाही टाकलेला। जर तुम्हाला हवा असेल तर फूड कलर टाकू शकता। याच्यापासून ज्यूस केलेला व्यवस्थित झालेला आहे, पूर्ण साखर पण विरघळलेली। अशा प्रकारे तयार आहे आपलं ऑरेंज ज्यूस पावडर।